हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार। तर दिवस आहे हा सोमवारचा, म्हणजेच पहिला श्रावणी सोमवार। सकाळची सर्व कामं माझी डन झालेली होती आणि आत्ता मी इथे शिवजींच्या अभिषेकला बसलेली होती। देवपूजा ही माझी पूर्णपणे झालेली होती आणि मग नंतर मी शिवजींचा अभिषेक करायला घेतला होता। तर बघा, मी बरेचसे देवांचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत असते, पण माझी जी पद्धत आहे देवपूजा करण्याची ती वेगळी आहे आणि आय नो की तुमची पण वेगळी असेल। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि आमच्याकडे तर हीच म्हण आहे की गाव बदललं की चालरीती बदलतात, म्हणून प्रत्येकाकडे वेगवेगळी पूजा असते, त्यानुसार तुम्ही पूजा करायची। माझं बघून तुम्ही पूजा करायला हवी असं काही नाही आहे। मी फक्त माझं मी केलं म्हणून मी चॅनलवर अपलोड करत असते। तर बघा, इथे पूर्ण माझी अशा प्रकारे देवपूजा कंप्लीट झाली होती आणि खरंच असं सण वगैरे असले की देवघर इतकं छान आणि टवटवीत दिसतं, सर्व देव असे मस्त उठून दिसतात। माझं बाळगोपाल तर अजूनच जास्त। त्यानंतर घरामध्ये सर्व आवरून फराळ वगैरे करून आम्ही निघालो होतो शंकरजीच्या दर्शनाला, म्हणजेच मंदिरात जाण्यासाठी। आणि आधी आम्ही ठरवलं होतं कोंडेश्वरला जायचं, पण जास्त गर्दी तिकडे दिसत नव्हती, म्हणून म्हटलं जाऊ देत आहेत की नाही, अजून इकडे जाऊ आणि इकडचंही दर्शन राहून जाईल। म्हणून मग आम्ही ठरवलं की आधी कर्जत साईडला जायचं, तिकडे पण मोठे महादेव आहेत, तर आधी त्यांचं दर्शन घ्यायचं। तिथे आपल्याला शांततेत पूजा करायला भेटेल, कारण थोडंसं गावाच्या बाहेर आहे तर तिथे जास्त गर्दी नसते, म्हणून मग तिथे चांगलं दर्शन होईल ही आम्हाला गॅरंटी होती। आणि नेहमी आम्ही तिकडे फिरायला गेलो की बघत असतो की तिथे काही एवढी गर्दी नसते, म्हणून मग आम्ही तिथे गेलो। एवढं छान आणि शांतता वाटत होती तिथं, शिवजी ध्यान करायला बसलेत असाच तिथे सारखा भास होत होता आणि खूप मस्त वाटत होतं, म्हणून आम्ही तिथे बराचसा वेळ टाईम स्पेंड केला शांततेमध्ये आणि शिवजींचं ध्यान केलं आम्हीही। वरतून पाऊसही चालू होता म्हणून अजूनच जास्त छान वाटत होतं। मग आम्ही तिथून निघाल्यावर नंतर म्हटलं कोंडेश्वरला जाऊन बघूयात, जर जाऊच दिलं तर आपलं नशीब खूप चांगलं आहे की आपल्याला आजच्या दिवशी भोलेनाथाचं दर्शन होईल, ते पण तिथे तीर्थक्षेत्राला जाऊन। त्यामुळे मग आम्ही तिथे गेलो आणि नशीब एवढं चांगलं की आम्हाला इतक्या छान प्रकारे दर्शन भेटलं। तिथे काही गर्दीही नव्हती आणि हवनही चालू होतं। त्यानंतर सर्व प्रकारच्या भोलेनाथाच्या पूजा चालू होत्या, खूप मस्त वाटत होतं। आणि रस्ता तर तुम्ही बघू शकता, एवढं धुकं पसरलं होतं, एवढं छान वाटत होतं डोंगरामध्ये। खूप मस्त आजचा दिवस होता आमचा आणि हे सर्व भोलेनाथानेच घडवून आणलं आमच्यासाठी। कोंडेश्वरला कधीच जाऊ देत नाही एवढं पाणी असताना, पण पहिला दिवस होता, श्रावणी सोमवार होता, म्हणूनही तिथं एंट्री दिली असेल कदाचित। पण आम्ही खरंच खूप आनंदी होतो तिथे जाऊन की आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आज दर्शन भेटलं आपल्याला आणि गर्दीही नव्हती मेन म्हणजे, नाहीतर तिथे गर्दी असते, पण बऱ्याचशा लोकांना हेच असेल की आज जाऊ देणार नाहीत तिथं, म्हणूनच लोक आलेली नव्हती। तर जी लोक बदलापूरमधून माझा व्लॉग बघत असतील त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जाऊन तिथे दर्शन घेऊन या। तिथं एंट्री त्यांनी दिलेली आहे, पाण्याचाही प्रवाह जो आहे तो कमी आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन आरामात दर्शन घेऊ शकतात। तर चला, अशा प्रकारचा हा दिवस आज आमचा पहिला श्रावणी सोमवार होता आणि तो आम्ही पूर्ण शिवजींसोबत स्पेंड केला। बऱ्याचदा बऱ्याच अडचणी येतात म्हणून घरातच राहावं लागतं, पण आजचा श्रावणी सोमवार खूप मस्त होता आणि पहिला असल्यामुळे तर अजूनच जास्त एक्साइटमेंट होती। तर येस, आय होप की तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।